अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या आदेशाची होळी करण्यात आली। कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात किसान सभेचं राज्यभरामध्ये आंदोलन झालं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या आणि अटी रद्द करा असं अजित नवलेंनी म्हटलं। 2 लाखाचं कर्ज माफ होणं ही केवळ घोषणा ठरणार आहे। बहुसंख्य शेतकरी त्यांना केवळ 50,000 रुपयावर गुंडाळण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांचा हा मोठा विश्वासघात आहे। निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा चुना लावायचा अशा प्रकारचं काम ह्या शासनादेशाने झालेलं आहे। ही अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे। सर्व शेतकरी नेते आणि शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन याच्या विरोधात मोठा संघर्ष उभा करावा लागणार आहे। शेतकऱ्यांनी या संघर्षाला तयार राहावं असं आवाहन शेतकऱ्यांना आम्ही करतो आहोत। मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्रॅक्टरद्वारे आता शेतीची नांगरणी केलेली आहे। रसायनमुक्त शेती करण्याचा आणि शेतात काम करण्याचा संकल्प मंत्री पंकजा मुंडे यांनी केला। परळी तालुक्यातील देशमुख टाकळी येथे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत नांगरणी केली। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर हा संकल्प केला होता। हा संकल्प त्यांनी सायंकाळी पूर्ण केलेला दिसून येतो। मी पर्यावरण मंत्री आहे। नैसर्गिक शेतीला मी प्रमोट करत आहे। जेवढे माझे फॉलोअर्स त्यांनी थोडं नुकसान होईल पहिल्यांदा पण ट्राय केलं तर गांडूळ खत आणि आपण गूळ आणि जे गाईचं शेण असतं त्याचा सगळा वापर करून जर वापरलं ते सगळं तर खूप चांगली मातीची कस वाढतो आणि शेती चांगली होते आणि वर्षानुवर्ष ते शेतीची मातीचा कस चांगला राहतो। आता जे रासायनिक खतामुळे मातीचा कस चाललेला आहे, पोत खराब होत आहे, ते होत नाही। मी पण शेतकरीच आहे, मी पण शेती करते, पण प्रत्यक्षात शेती करायचं आता इथून पुढे माझ्या डोक्यात आहे आणि हे लोकांनी करावं अशी माझी इच्छा आहे। तर मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून नालेसफाईची पाहणी करण्यात आली। कुर्ला, टिळकनगर, चुनाभट्टी भागातील नालेसफाईचा आढावा पाहिल्यामुळे नालेसफाई अपूर्ण असल्यानं अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना धारेवर धरलेला आहे। कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टेड करण्याचा अधिकाऱ्यांना मेमो देण्याचा इशारा देण्यात आला। त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना देखील माझ्या कडक शब्दामध्ये आम्ही सांगितलंय की आपण ही नालेसफाई करून घ्या, अन्यथा तुमच्यावरती दंडात्मक कारवाई करायचे आदेश DMC मॅडमने सांगितलेत, नाहीतर त्या ठेकेदाराला आपण काळ्या यादीमध्ये देखील टाकणार आहोत। आमचे जे अधिकारी आहेत हे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनचे त्यांनाही मेमो काढण्याचं DMC मॅडमने सांगितलं आहे। याच्यामध्ये नालेसफाईमध्ये कुठेही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही। जे अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील, जो कोणी याच्यामध्ये दोषी आढळेल किंवा आपल्याला निष्काळजीपणाने काम करताना आढळेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल। आनंद परांजपे यांची शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे। यावेळेला राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर परांजपेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यानंतर त्यांना आता पक्षाकडून ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड ग्रामसेवक ACBच्या जाळ्यात पाहायला मिळतोय। ग्रामसेवकाला 40,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही चौकशीची मागणी जी आहे ती करण्यात येते। रायगडावर गॅस आणि स्टोव्ह बंदीवरून आता स्थानिक व्यावसायिक आक्रमक झालेत। प्रांत अधिकाऱ्यांनी भेट घेत आदेशाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर ज्वालाग्रही साधनांवर निर्बंध आहेत। सुरक्षिततेचे नियम सर्वांसाठी समान असावे। व्यावसायिकांच्या प्रशासनाला इशारा पाहिला।